तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी रात्री काही व्हिडिओ काढलाच नाही, कारण की बराच वेळ झाला होता यायला. मला उशीर झाला होता, रात्र झाली होती. त्याच्यामुळं काही पुढचे व्हिडिओज नाही काढले. डायरेक्ट सकाळचा व्हिडिओ आहे. संध्याकाळी आम्हाला तरी आहे ना 7:30 वाजले होते घरी येण्यासाठी. त्याच्यामुळं मी संध्याकाळचे जास्त व्हिडिओ नाही काढले. संध्याकाळचा आलं तर स्वयंपाक करून ठेवला होता आणि मग जेवण करून आम्ही डायरेक्ट झोपलो, कारण की दिवसभर प्रवास करून ना खूप दमल्यासारखं झालं होतं. त्यानंतर सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी सगळ्यांना चहा केला, त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. वाटण तर झालं होतं वाटून. वाटणावरनं तुम्हाला कळलेच असेल, आज होती मटणाची भाजी. घरी आजी पण आली होती. मग आजी जाणार होती 2 दिवसांनी, त्याच्यामुळेच आहे ना घरी आहे ना मटण आणलं होतं. मग मटणाची भाजी करणार होते. मी नाही करणार होते, आई करणार होत्या मटणाची भाजी. त्यांच्या हाताची ना खूप छान होती, त्याच्यामुळे तेच बनवणार होते. आणि बाहेरच बनवणार होते. फक्त आहे ना वाटण ते वाटून मी आहे ना देणार होते घरून, म्हणजे आतून. आणि बाहेरच भाजी, बाहेर एक गॅस आहे ना त्याच्यावरच आहे ना भाजी करणार होते आई. त्यानंतर माझ्या भाकरी एक एक करून सगळ्या भाकरी झाल्या होत्या बनवून. साईडला भात पण झाला होता बनवून इकडे सगळं माझा. त्यानंतर भाकरी काही 5-6 भाकरी करायची होती, कारण की आम्हीच फक्त 4 जण होतो. आई, पप्पा, मी, माझे मिस्टर आणि आजी होती. मग आम्ही एवढे जणच होतो. त्यांनी सम्राटचं वेगळंच काही चाललं होतं, डान्स करायचं मला दाखवत होता. तो डान्स करून असतं वेगळंच काहीतरी असं करून दाखवत होता. त्यानंतर मग माझं लागलेलं लगेच वाटून भाजायची तयारी चालली होती माझी. कोथिंबीर धुवून घेतली, कारण की मातीची कोथिंबीर होती. त्याच्यामुळेच मी धुवून घेतली होती. त्यानंतर लगेच मी वाटण भाजायच्या तयारीला लागले. एक एक करून सगळं वाटण भाजून घेतलं. कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक हे सगळं जेवढं आपलं राहतं ते सगळं. तर सगळं आहे ना एकत्र करून सगळं ठेवून घेतलं. त्यानंतर मिक्सरला घे ना अटॅच करून घेतला आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं खोबरं